committee should go to the wherever the police are playing the issue with the girls. Committee should go and inform them that it's not your duty. And they should be employer. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಲಿ ಆಗಲಿ ಲಿಟಿಗೇಷನ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಬರೆದಾರೆ ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಡಿಎಂಸಿ ಇರ್ತದ ಇಲ್ಲಿ ಸಿಡಿಸಿ ಇರ್ತದ ಅದು ದ್ಯಾಟ್ ಟು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ದ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಕಾಲೇಜ್ ಆಕ್ಟ್ ಎಜುಕೇಶನ್ ಆಕ್ಟ್ ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಏನು ಇಲ್ಲ. ಒಂದ್ ವೇಳೆ ಅವ್ರನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೊರ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಹೌದು. ಆದ್ರೆ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ ಹುಡುಗಾದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ರನ್ ಬೈ ಮುಸ್ಲಿಂ ಯಾರ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರ ಕಳಿಸಿ. आपका खैर मकदम है 4 TV न्यूज़ में मैं हूं खुर्शीद आलम। हिजाब कंट्रोवर्सी को लेकर आज एक एडवोकेट का डेलीगेशन डिप्टी कमिश्नर ऑफिस को पहुंचता है और डिप्टी कमिश्नर के साथ उनकी एक बैठक होती है और डिप्टी कमिश्नर के साथ उनका एक डिस्कशन होता है और डिस्कशन के बाद ये वकीलों का ये जो डेलीगेशन है इनके साथ बातचीत हुई है, डिप्टी कमिश्नर की बातचीत हुई है। आइए क्या बातचीत हुई है और क्या डिस्कशन हुआ है इन्हीं से जानते हैं। आज पूरे एडवोकेट जो हैं बीजापुर बार के हमें ये ऑर्डर क्लैरिफाई करो बोल के डिप्टी कमिश्नर पास आए थे। ये डीसी हमारी मनवी लिए मनवी क्या थी बोले तो रिट पिटीशन में जो 2347/22 रेशम वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका में इंटीरियम ऑर्डर दिया गया था 10 तारीख को। वो इंटीरियम ऑर्डर में सिर्फ ये है ऑर्डर जो है वही कॉलेज उसी को लागू है जहाँ कॉलेज डेवलपमेंट कमेटी इन्फॉर्म जो प्रिस्क्राइब करिए वो इन्फॉर्म उतना ही, बाकी का हिजाब शाल भगवा शाल कुछ भी नहीं बोल के ऑर्डर कर दी थी। कॉलेज डेवलपमेंट कमेटी कहाँ रहती है? सिर्फ गवर्नमेंट कॉलेजेस में रहती है। वो प्राइवेट कॉलेजेस को वो ये कानून वो रूल ही लागू नहीं होता या वो ऑर्डर ही लागू नहीं होता। वो क्लियर कट कर दिया कैटेगोरिकली। लेकिन वो जो लोग हैं प्राइमरी स्कूल हाई स्कूल ये पूरे जगह लेके जाके उसको अप्लाई कर रहे थे, जैसा कि पुलिस को लेके जाके लड़कियों का हरासमेंट कर रहे थे रोज़। इसलिए सब लोग आके हम एडवोकेट एक बात करके आज कल मीटिंग करके सब एडवोकेट्स सुतार साहब, लाहौरी साहब, इंडिकर साहब, BM सिद्दीकी साहब, हमारे काजी साहब मिनाजुनो चट्टर के साहब सब लोग बैठ के और दूसरे पूरे एडवोकेट्स बड़े DS मुल्ला साहब वो सब पूरे लोग आके बैठ के मीटिंग करके ये ऑर्डर को क्लैरिफाई करना और डिप्टी कमिश्नर जो 16 तारीख को ऑर्डर दिया है उसको अमेंड करना वो अमेंड करके सिर्फ ये जो है PU कॉलेजेस को उतना ही लागू होता है। PU कॉलेजेस दैट टू रन बाय गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेशन। बाकी के प्राइवेट मैनेजमेंट जैसे कि क्रिश्चियन स्कूल्स हैं, मुस्लिम स्कूल हैं, उनको ये ऑर्डर लागू नहीं होता। ये कन्फ्यूजन क्रिएट करके पुलिस जो जाके बाहर ठहर के लड़कियों की जो भगा रही थी वो गलत हो रहा था काम। इसलिए सब जने आके मनवी दी हमारी तरफ से ऑर्डर को अमेंड करो बोल के। कि न तो पुलिस अनएजुकेटेड है न तो डिप्टी कमिश्नर अनएजुकेटेड है। कल बेंगलोर में 909 इंस्टीट्यूशंस वाले चीफ जस्टिस ऑफ कर्नाटका को रिक्वेस्ट किए हैं। ये जो ऑर्डर हुआ है इसका रॉन्ग इंटरप्रिटेशन हो रहा है और इट इज़ लर्नड दैट इंटरनली जो है पुलिस हरासमेंट करो बोल के सरकार बोल के एक्चुअली आज हिंदू पेपर में आया है। अगर कोई पढ़े हैं तो आपको मैं बोलना चाहता हूँ ये पॉइंट पर्टिकुलरली कि मैं ये पुलिस डिपार्टमेंट को ये कहना चाहता हूँ कि आप सब जानते हुए भी एंड यू आर पर्टिकुलरली मुस्लिम्स यू आर harassing. I warn to the police not to do such activities which will be harmful to our community. We are there to safeguard the interest of the minorities. We are still here. We are not beggars like others. We are here to maintain the dignity and unity and integrity of our community. That is why I request to the Deputy Commissioner and Superintendent of Police warn the police not to take law in their hands. That is illegal activities, I can say. Where there is no committee, why the police is going on there? What the Superintendent of Police is doing here? He should warn them. Wherever there is no necessity of the police should not go there. With few words, I take my jageh. Thank you all. मुझे बीजापुर के सीनियर और जूनियर एडवोकेट्स मिलकर जो मुगालता था, जो कन्फ्यूज़न था गवर्नमेंट के जहन में ऑनरेबल हाई कोर्ट के ऑर्डर इंटरिम ऑर्डर के ताल्लुक़ से उसके क्लेरिफिकेशन की ज़रूरत थी। वैसे तो
ये जो हिजाब का रो इंटेंसिफाइड हो गया है, इस ताल्लुक से कई एनजीओज़ अपने अपने मेमोरेंडम पेश किए हैं और हाई कोर्ट में सुनवाई भी ज़ेर समाअत है। इस ताल्लुक से ऑनरेबल हाई कोर्ट का एक दरमियानी ऑर्डर हुआ है, वो ऑर्डर सबको मालूम है। इस ऑर्डर के तहत या हमारे बीजापुर के, न सिर्फ बीजापुर के मगर बीजापुर के सराउंडिंग डिस्ट्रिक्ट्स में भी वहाँ के एडमिनिस्ट्रेशन में जो ख़वातीन कॉलेज को जा रहे हैं, स्कूल को जा रहे हैं, यहाँ तक कि टीचर्स उनके बुर्क़े और हिजाब को क्लासरूम्स के बाहर निकाला जा रहा है। तो इस ताल्लुक से एक ऑर्डर भी किया गया है, यानी इसका हाई कोर्ट के ऑर्डर के मुताबिक सिर्फ ये कहा गया है कि ऐसे कॉलेजेस जहाँ सीडीसी कायम है, जैसे कि हमारे दोस्त ने कहा, सीडीसी सिर्फ गवर्नमेंट पीयू कॉलेज में कायम की जाती है, प्राइवेट कॉलेज में सीडीसी नहीं होगी। जहाँ पे सीडीसी है वहाँ पे यूनिफॉर्म ड्रेस कोड का की बात है, वहाँ पे यूनिफॉर्म ड्रेस कोड का कानून है। मगर जहाँ तक प्राइवेट कॉलेजेस की बात है वहाँ पे सीडीसी नहीं है। जहाँ पे सीडीसी नहीं है तो वहाँ पे ड्रेस कोड का ताल्लुक और सवाल पैदा नहीं होता। तो इस तरह से प्राइवेट कॉलेजेस में ये जो तनाज़ा जो चला है, इसके पॉइंट्स वहाँ पे अप्लीकेबल नहीं होते और वहाँ पे हिजाब हो या बुर्का हो या हेड स्कार्फ हो, इसका कोई मुगालता, इसका कोई सवाल ही नहीं पैदा होना चाहिए था। इस ताल्लुक से हमारे डिप्टी कमिश्नर साहब के हाथों से कल एक ऑर्डर हुआ था कि क्लासरूम के हद तक बच्चों को रोका जाए कि क्लासरूम में हिजाब न पहने। इसके बावजूद भी ये रिपोर्ट्स आई, ये कंप्लेंट्स आए कि क्लासरूम के बाहर गेट्स के सामने कैंपस में न सिर्फ स्टूडेंट्स को बल्कि ख़वातीन टीचर्स को भी रोका जा रहा है कि हिजाब निकालें और बुर्का निकालें। ये गैर कानूनी बात हो रही थी। इस गैर कानूनी बात को कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हो सकता था। इस पर अगर सही तरीके से, संजीदगी से, सीरियसली अगर एक्शन लिया जाए तो ये तमाम जो एडमिनिस्ट्रेशन है, जो स्कूल के अथॉरिटीज़ हैं, उन पर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हो जाता है, क्योंकि हाई कोर्ट का ऑर्डर कुछ कहता है, ये लोग कुछ और अमल में कर रहे हैं। इस ताल्लुक से इसकी क्लैरिफिकेशन के लिए आज हम जनाब डिप्टी कमिश्नर साहब के पास आए थे। उनको हमारे सीनियर एडवोकेट्स उनको कन्विंस किए, उन्हें भी इत्मीनान हुआ और उन्होंने वादा किया है कि एक फ्रेश ऑर्डर, फ्रेश गाइडलाइंस स्कूल्स को और मैनेजमेंट को भेजी जाएगी ताकि इस तरह के कंप्लेंट्स न आए। तो इस तरह से हम आज उनको डिप्टी कमिश्नर साहब से भी मुलाकात करके हाई कोर्ट के ऑर्डर उनके नज़र को लाए हैं कि दोबारा इस पर गौर करें और जो ज़रूरी हिदायत हैं वो एडमिनिस्ट्रेशन को, कॉलेज के मैनेजमेंट को हो या प्रिंसिपल्स को हो दे, ताकि मुस्लिम ख़वातीन को हरासमेंट न किया जाए। इस ताल्लुक से हम अभी डिप्टी कमिश्नर सर, प्राइमरी हाई स्कूल से लेकर हायर प्राइमरी और डिग्री कॉलेज तक जो वहाँ पर भी ये चला हुआ है, तो यही इसी बात को मैं समझाने की कोशिश कर रहा था। हाई स्कूल, प्राइवेट सेकेंडरी स्कूल और प्राइवेट कॉलेज, इनका कोई मसला ही नहीं है, क्योंकि डिग्री कॉलेज सेक्रेटरी, गवर्नमेंट सेक्रेटरी से ऑर्डर आता है कि मौलाना आज़ाद जो हाई स्कूल्स चलते हैं उन्हें हिजाब निकालने की ऑर्डर देते हैं। देखिए, हमारे यहाँ 3 विंग्स हैं, जुडिशरी, एग्जीक्यूटिव और लेजिस्लेचर। हमारे यहाँ, हमारे हिंदुस्तान का कानून, हम सल्यूट करते हैं इंडियन जुडिशरी को कि जब कभी भी हुकूक की पामाली हुई है, जब कभी भी कोई कानून बना है जो अल्ट्रा वायरस है या कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है, तो हमारे ऑनरेबल जुडिशरी ने उसको स्ट्रक डाउन किया है। अब हमने ये देखना है कि गवर्नमेंट का ऑर्डर ज़्यादा वजन रखता है या हमारी अदलिया का। अब ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट ने ये स्पेसिफिकली ऑर्डर दिया है कि स्कूल जो प्राइवेट कॉलेजेस हैं वहाँ पे एप्लीकेबल नहीं होगा, जो गवर्नमेंट रन के स्कूल से कॉलेजेस हैं, पीयू कॉलेजेस, जहाँ पे सीडीसी कायम है। अब जैसे कि आपने कहा मौलाना आज़ाद या प्राइवेट को, वहाँ पे कोई सीडीसी नहीं है। अगर सीडीसी नहीं है तो वहाँ ये कानून एप्लीकेबल होता ही नहीं, क्योंकि ऑनरेबल हाई कोर्ट का ये स्पेसिफिक ऑर्डर है कि जहाँ पे सीडीसी कायम है, जहाँ पे सीडीसी कायम है, इस बात को ये लोग गौर नहीं करते। और एक बात और भी है, क्लासरूम के अंदर इस लफ्ज़ पे भी वो ज़्यादा गौर न करते हुए एक साथ सबको ये कानून लागू करने के लिए जा रहे हैं, जो बिल्कुल हाई कोर्ट के कानून के बरखिलाफ है। तो डिप्टी कमिश्नर साहब ने क्या इस ऑर्डर को क्या ऑर्डर पास करने की कल भी इस तरह से कई मेमोरेंडम्स दिए गए डिप्टी कमिश्नर साहब को। ये बताया गया कि डिप्टी कमिश्नर साहब का जो ऑर्डर है वो हाई कोर्ट के
हाईकोर्ट के इंटरिम ऑर्डर के मुआफिक में नहीं है, इसको इसलिए इसको बदला जाए। तो कल डिप्टी कमिश्नर साहब ने इसको मॉडिफाई किया है। मॉडिफाई करने के बावजूद भी ये प्राइवेट स्कूल्स के जो पुलिस है वो वहाँ पे जाके खड़ी होके एक बच्चों को हरासमेंट किए जा रहे हैं, ख़वातीन को, गर्ल्स स्टूडेंट्स को हरास किया जाए, उनके जहनों में एक दहशत पैदा की जा रही है ताकि वो एजुकेशन से दूर भागें। तो इसलिए हमने आज फिर डिप्टी कमिश्नर साहब से ये गुजारिश की कि अपने ऑर्डर को क्लैरिफाई करें, अच्छी तरह से उसको समझाएं। अगर वो न समझें तो उनकी एक मीटिंग बुलाएं, मीटिंग बुलाकर उनको समझाएं कि हाई कोर्ट का ऑर्डर किस तरह से इम्प्लीमेंट करें। तो ये तमाम बातों से ये भी कहा गया है कि डिप्टी कमिश्नर साहब को स्पेसिफिक डायरेक्शन दो। स्पेसिफिक डायरेक्शन के अलावा उनको अपने ऑफिस तक बुलाइए, एक मीटिंग कॉल कीजिए और उनके जहन में ये बिठाइए कि हाई कोर्ट का ऑर्डर को किस तरह से इम्प्लीमेंट किया जाए और ख़वातीन को किस तरह से हरासमेंट करने से बाज आएँ। शुक्रिया बहुत बहुत। ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಇದ್ದೀವಿ. ಹೈಕೋರ್ಟ್ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಏನು ತ್ರಿಪದಿ ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಅದರೊಳಗೆ ಬಿಜಾಪುರ ಒಳಗೆ ಖಾಸ್ಕರ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರೈವೇಟ್ ಕಾಲೇಜ್ ಒಳಗೂ ಸ್ಕೂಲ್ ಒಳಗೂ ಡೆಪ್ಟಿ ಕಮಿಷನರ್ದೊಂದು ಆದೇಶ ಬಂದಿತ್ತು. ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಅಂಗವಾಗಿ ಅದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಕೀಲರ ಸಂಘವನ್ನು ಭೇಟಿಯಾದೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ವಿ. ಈ ಆರ್ಡರ್ ಏನದ ಬರೀ PUCಗೆ ಎಲ್ಲಿ CDC ಕಮಿಟಿ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಲಾಗೂ ಆಗ್ತದೆ. ಈಗ ಪೊಲೀಸರು ಮತ್ತು ಬೇರೆ BO ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊರಗೆ ನಿಂದಿರಿಸಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಗೆ ಹೇಳಿ ಹೊರಗೆ ತಡಿತಾ ಇದ್ದರು. ಅದು ಆಗಬಾರ್ದು. ನ್ಯಾಯಾಲಯ ಏನು ಆರ್ಡರ್ ಇದೆ ಅದು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಗಲಿ. ಎಲ್ಲಿ CDC ಕಮಿಟಿ ಇದೆ, CDC ಕಮಿಟಿ ಬರೀ ಏನದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ PU ಕಾಲೇಜ್ ಒಳಗೆ ಅಷ್ಟೇ ಅದ. ಬೇರೆ ಶಾಲೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಶಾಲೆಗೆ CDC ಕಮಿಟಿ ಇಲ್ಲ. ಆ CDC ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲಿದೆ ಅಷ್ಟೇ ಅದು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಲಿ, ಬೇರೆ ಕಮಿಟಿಯನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಡೆಪ್ಟಿ ಕಮಿಷನರ್ ಒಂದು ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆವು. ಎಲ್ಲ ಶಾಲೆ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ರು ಅವರು, ಅದು ತಪ್ಪನ್ನು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡಿದ್ರು ಎಲ್ಲ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್. ಅದು ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಬರೀ PU ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ತಾವು ಮಾಡಿರಿ. ಅವರು ಒಂದಿಗೆ ನಾವು ಸಜೆಷನ್ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಏನು ಹೇಳಿದ್ರು? ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರು. ಒಂದು ಸಜೆಷನ್ನು ಕೊಟ್ಟಿವಿ ನಾವು. ಅದು DDPI BO ಕರೀರಿ, ಎಷ್ಟು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್ ಅದಾವ ಅದರದ್ದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. ಯಾರು CDC ಒಳಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಯಾರು CDC ಒಳಗೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾರು CDC ಒಳಗೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಡ್ರಿ ರೈಟಿಂಗ್ ಒಳಗೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದು ತಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಡ್ರಿ, ಈ ಥರ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ನ್ಯಾಯಾಲಯಗೆ ಮತ್ತು DC ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋಕ್ಕೂತ ಅವರು ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಇದೇ ತಾವು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರಿ. ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ಅದು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅದ, ಅಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಇಲ್ಲ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದರು, ಆದರೂ ಅಲ್ಲಿ ತಡಿತಾ ಇದ್ದರು. ಅಲ್ಲೇ ಹುಡುಗರಿಗೆ ತಡೆದ್ರು, ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಮೇಡಮ್ ಬುರ್ಕ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಅವರು ಕಲಿಸ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಈ ಥರ ಆಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ಅದನ್ನು ರೈಟಿಂಗ್ ಒಳಗೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ. ಅವ್ರು ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಮನವಿ ಏನದ ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್ಗೂ ಮಾನವೀಯತೆಯಿಂದ ತಾವು ತಮ್ಗೆ ಆರ್ಡರ್ ಇಲ್ಲ ಅಂದರು ಅದು ತಪ್ಪು ಮಾಡಬಾರ್ದು, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಏನಾರು ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ DC ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ರಿ, ಈಗ ತಡಿಬೇಡ್ರಿ ಹುಡುಗರಿಗೆ. ಶಾಲಿ ಕಲಿಯಿಂದ ಎಜುಕೇಷನ್ದಿಂದ ನೀವು ತಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅದು ಭಾಳ ತಪ್ಪು, ಅನ್ಯಾಯವಾಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ರೈಟನ್ನು ಕಲ್ಟಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ನನ್ನ ಹೆಸರು IM ಇಂಡಿಕರ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್, ಬಿಜಾಪುರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈಗ ಸುಮಾರು ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಹಿಜಾಬ್ ರೋ ಕುರಿತು ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಅದು ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮನುವಾದಿಗಳ ಒಂದು ಕುತಂತ್ರ ನಡೆದಿದೆ. ಅದು ಇರಲಿ, ಅದು ಹಿಂದಿನ ಸುಮಾರು ನಾವು ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದಲ್ಲಿನೂ ಡಿವೈಡ್ ಆ್ಯಂಡ್ ರೂಲ್ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಂಥ ವೇಳೆಯಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಮಹಾತ್ಮರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಹುಟ್ಟಿದ್ರು ಅವಾಗ. ಏನಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆಯವರ ಪತ್ನಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆಯವರು ಕೂಡ ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣನೇ ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ಅಮ್ಮ ಆವಾಗ ಶಿಕ್ಷಣ ಶಾಲೆಯನ್ನು ತೆರೆದು ಆವಾಗ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಾಗ ಮನುವಾದಿಗಳು ಆ ಅಮ್ಮನ ಮೇಲೆ ಕೆಸರು ಒಗಿತಿದ್ರು, ಹೆಂಡಿ ಒಗಿತಿದ್ರು. ಆದರೂ ಕೂಡ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಆ ಶಾಲೆ ಕಾಲೇಜುಗಳು ಅವರು ಮುಚ್ಚಲಿಲ್ಲ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸೋದನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ ಅವರು. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸನೂ ಕೂಡ ಈ ಮನುವಾದಿಗಳ ಕುತಂತ್ರದಿಂದ ಏನು ಈ ಮಕ್ಕಳ
ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ವಿಷ ಏನು ಹಾಕಿದಾರಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ಆ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಹೋದಾಗ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ಹೋದರೂ ಕೂಡ ವಿನಾಕಾರಣ ಎಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ದು ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಆದೇಶ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕಮಿಟಿ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಾರ್ದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊರಗೆ ತಳ್ಳೋದು, ಹಿಜಾಬ್ ನಿತ್ಯಲ್ಲೇ ಒಗೆದು ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳದ ಮಾನಸಿಕ ಇದರ ಮೇಲೆ ಬಹಳ ಪ್ರಭಾವ ಬೀರಲಾಕತ್ತಿದೆ. ನಮಗೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಈ ಕುರಿತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳವರಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂತಂದರೆ ಈ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶವನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಆ ಆದೇಶವನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಆ ಆದೇಶದ ದುರುಪಯೋಗ ತಗೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪೊಲೀಸರು ಮತ್ತು ಇನ್ನಿತರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಶಾಲೆಯವರು ಕೂಡ ವಿನಾಕಾರಣ ಎಲ್ಲಿ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಹೋಗಿ ನೀನು ಹೊರಗಡೆ ಡ್ರೆಸ್ ಹಿಜಾಬ್ ಕಳಿಸಿ ಹಾಕಿ ಬಾ, ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೋತಾ ಆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹ್ಯುಮಿಲೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯಮಾಡಿ ಇದು ಆಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂತಂದರೆ ನಾವು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್ಕಾರಗಳು ಏನೇ ನಡೆದ್ರು. ಹಾಗೇನೆ ಇವತ್ತೇನಿದೆ ನಾವು ಒಬೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶಗಳನ್ನು ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆದೇಶಗಳನ್ನು. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಏನಿದೆ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆದೇಶ, ಎಲ್ಲಿ ಕಂಪಲ್ಸರಿ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ತಾವು ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಧರಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಆದೇಶ ಇದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಆ ಆದೇಶವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥೈಸಿಕೊಳ್ಳದೇನೆ ಇವತ್ತು ವಿನಾಕಾರಣ ಈ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಏನು ಇವರು ಹ್ಯುಮಿಲೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಧೈರ್ಯನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕುಸಿತಾ ಇದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥ DC ಅವರು ಹೆಡ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಕುರ್ಚಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ಅವರು ಎಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಾರೆ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಕಾರ ನಡೆದು ಆ ಹೈಕೋರ್ಟ್ದ ಆದೇಶವನ್ನು ಯಥಾವತ್ತವಾಗಿ ಪಾಲಿಸಿ ಆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಒಂದು ಧೈರ್ಯ ತುಂಬುತ್ತಾರ. ಮತ್ತೇನದ ಅವ್ರಿಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತಾರ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ನಾವು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ನಮಗೆ ಅದು ವಿಶ್ವಾಸನೂ ಇದೆ ಅವ್ರು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇದೇ ವಿಷಯನ ಕುರಿತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಮನವಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಅದರ ಕುರಿತು ಇಷ್ಟೆರಡು ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ID ತಾಳಿಕೋಟಿ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ವಿಜಯಪುರ. थैंक यू। तो आपने देखा कि हिजाब कंट्रोवर्सी के तौर पर जो हाई कोर्ट का इंटरिम ऑर्डर है, तो उस ऑर्डर के तहत जो है जो चला हुआ है, यानी एडवोकेट्स का एक डेलीगेशन यहाँ पर डिप्टी कमिश्नर के पास आता है, क्योंकि ऑर्डर का जो मिसयूज़ हो रहा है, ऑर्डर को सही तरीके से नहीं पालन किया जा रहा है। यानी जहाँ पर CDC कमेटी है वहीं पर जो है यूनिफॉर्म लागू होता है, यहाँ ये तक नहीं देखा जा रहा है कि तमाम स्कूल्स को लेकर प्राइमरी से लेकर डिग्री कॉलेज तक उन्हें हरासमेंट किया जा रहा है। इसी के खिलाफ आज एडवोकेट का एक डेलीगेशन जो है डिप्टी कमिश्नर के साथ आकर अपनी मनवी पेश करता है। कैमरामैन रऊफ के साथ मैं खुर्शीद आलम, 4TV न्यूज़ बीजापुर।